अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानना वैश्वनरा, अज्ञानतमच्छेदका भास्करा, पूर्णसाक्षी परत्परा, भक्ता खरा सदयेतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत. भक्ती बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता सांकडे, धाव घेती स्वामीकडे. राजराजवाडे थोर थोर, किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगरांप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी, विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार, मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणिले स्वामींसी. तरी आम्ही तयासी, इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृप लागी पर्ययसी. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असू द्या. ऐसे एकुणी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र, आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे, त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहून भक्ती, धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी, कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर, कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने, करती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती, नाना द्रव्य समर्पिती. जेणे सविकेरी संतुष्ट होती, ऐसी करती सर्वदा. ऐशियाने काही न झाले, केले की तुके वाया गेले. त्या खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांत गाठुनी चोळप्पाप्रती. त्याज लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्याने सर्व वशा, चोळप्पापासी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडूनी, विनंती केली मधुर वचनी. कृपाळ होऊनी समर्थांनी, बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकुनिया वचन, समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पे लागून, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती, काय म्हणून चालावे. इति श्री स्वामीचरितसारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा एकोत भाविक भक्त. पंचमो अध्याय. गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु.